तर महामानवाला अभिवादन करत या बुलेटिनची आपण सुरुवात करणार आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 67वा महापरिनिर्वाण दिन आहे। या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी दादर इथल्या चैत्यभूमीवर येण्यास सुरुवात झाली आहे। चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आता अनुयायी दाखल होत असून प्रशासनाकडून या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर शौचालय, स्नानगृह, मोबाईल चार्जिंग इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्यात। आणि आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। दृश्यांमध्ये आपल्याला दिसतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी अजित पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी देखील महामानवाला अभिवादन केलेलं आहे। आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर दीपक केसरकर सुद्धा आपल्याला दिसतात। अनेक नेते मंडळी आज चैत्यभूमीवर येऊन महामानवाला अभिवादन करतात। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांचा आज 67वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि चैत्यभूमीवर जनसागर लोटलेला आहे। महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी दाखल होत आहेत। संपूर्ण भीमसागर आज चैत्यभूमीवर येत असताना आपल्याला दिसतात। त्याचबरोबर नेते मंडळी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। तर आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। थेट विशालकडे जाणार आहोत। विशाल, सुप्रभात। आणि आज डॉक्टर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे। या महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो लाखो जे अनुयायी आहेत, जनसागर जो आहे तो चैत्यभूमीवर येत असतो। त्याचबरोबर नेते मंडळी सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काय अपडेट्स आहेत? नक्कीच म्हणाले, आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत हे चैत्यभूमी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल सुद्धा पोहोचणार आहेत। एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर 2 दिवसापासूनच मोठ्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं अनुयायी जे आहेत हे मुंबईच्या दिशेनं आलेले आहेत। शिवाजी पार्कमध्ये या सर्वांची व्यवस्था जी आहे ही करण्यात आलेली आहे आणि काल सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। थेट सिद्धिविनायक मंदिरापासून या रांगा आपल्याला कालपासून पाहायला मिळत आहेत। आज जर आपण वस्तुस्थिती पाहायला गेलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर जो मार्ग आहे हा सुद्धा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। कारण का लाखोंचा जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी फक्त राज्यातीलच नाही तर देशभरातील अनेक अनुयायी जे आहेत हे शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी या परिसरात येतात। आता थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ते अभिवादन करतील। राज्याचे राज्यपाल सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत हे चैत्यभूमीवरती आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबत राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय बनसोडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री चैत्यभूमी या ठिकाणी पोहोचतील म्हणाली। अगदी बरोबर आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खरं तर आजही जगण्याचा एक नवा दृष्टिकोन आणि दिशा देत असतात। आणि आजच्या या महत्त्वाच्या दिवशी त्यांच्या विचारांचं जतन करत, त्याचा अवलंब करत आणि तो इतरांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना ही अभिवादन ठरू शकतं, ही एक आदरांजली ठरू शकते। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल यांच्याकडे। विशाल, आपण पाहतोय की दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री सुद्धा पोहोचणार आहेत। आणि इतका मोठा सागर जो आहे, भीमसागर जो आहे तो चैत्यभूमीवर येत असतो आणि त्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्था किंवा इतर सोयी सुविधा यांची सुद्धा योग्य रीतीने काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। काय अपडेट्स आहेत? आणि मी स्वतः सुद्धा सकाळी येताना रांग पाहिलेली आहे, ती खरं तर जवळपास वरळी सीलिंगच्या दिशेपर्यंत त्या ठिकाणापर्यंत ही रांग पोहोचलेली आहे। त्यामुळे केवढा मोठा जनसागर या ठिकाणी रात्रीपासूनच खरं तर उपस्थित असणार आहे। विशाल, ज्या पद्धतीनं तू सांगितलंस की मोठ्या संख्येनं जनसमुदाय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय, हा जनसमुदाय गेल्या 2-3 दिवसापासून आपल्याला मुंबईत पाहायला मिळतोय। त्यामुळे काल सकाळपासूनच रांगा ज्या आहेत ह्या लागलेल्या आहेत। दुसरं पाहायला गेलं तर महापालिका आणि राज्य सरकारकडनं अनुयायींची कुठच्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याच्यासाठी संपूर्ण खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांनी 2000 पोलीस जवान आणि 300 पोलीस अधिकारी या सगळ्या परिसरात जे आहेत हे तैनात करण्यात आलेले आहेत। वाहतुकीला कुठच्याही प्रकारे अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांबरोबर सुद्धा मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी सुद्धा एक बैठक घेतली होती।
आणि जे अनुयायी येत आहेत त्यांची कुठच्याही प्रकारची गैरसोय होऊ नये किंवा त्यांना अस्वच्छतेचा सामना करायला लागू नये याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जातीनं लक्ष घातलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। 3 दिवसापूर्वी त्यांनी शिवाजी पार्क मैदानात येऊन भेट दिली होती। संपूर्ण त्या व्यवस्थेची पाहणी जी आहे ही करण्यात आली होती आणि एकंदरीत जर आज आपण पाहायला गेलं तर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क हा परिसर जर पाहायला गेलं तर या परिसरामध्ये स्वच्छतेवरती अधिक भर हा दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे जे अनुयायी येत आहेत त्यांची कुठच्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, त्यासोबत कायदा सुव्यवस्थेचा कुठच्याही प्रकारचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्यासाठी पोलिसांकडनं सुद्धा खबरदारी जी आहे ही घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। शिवाजी पार्क परिसरात किंवा थेट कीर्ती कॉलेज या परिसरामध्ये शौचालयांची व्यवस्था जी आहे ही करण्यात आलेली आहे। त्याचसोबत अनेक ठिकाणी आज आपण पाहतोय की जे अनुयायी रांगेत उभे राहतात त्यांना पाण्याची व्यवस्था असेल किंवा अल्पहाराची व्यवस्था असेल ही व्यवस्था सुद्धा महानगरपालिकेकडनं जी आहे ही करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे शिवाजी पार्क परिसरात अनुयायी ज्यावेळेला येतात त्यावेळेला जो शिवाजी पार्क मैदानातला मधला भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी असतं। त्या साहित्य विक्रेत्यांना सुद्धा एक वेगळी व्यवस्था जी आहे ही महापालिकेकडनं करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वेगळी व्यवस्था जी आहे। अगदी बरोबर आहे विशाल, म्हणजे चोख व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे जेणेकरून कसलीही कमतरता पडणार नाही किंवा जे कोणी अनुयायी येतात त्यांना कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याला अपडेट्स देत होते। धन्यवाद विशाल।